अत्याचारी खराच्या ओकस कार्यालयामध्ये फॉरेन्सिक टीम आणि एसआयटी कडून पंचनामा, 2 मोबाईल, 4-5 खडे, औषधाची बाटली, रुमालासारखा कापड यासह विविध वस्तूही जप्त। नीलम गोऱ्हेंनी हॉटेल आणि कार्यालयामध्ये खराची भेट घेतली। तृप्ती देसाईंचा खळबळजनक दावा, मंत्रिपदासंदर्भात भविष्य विचारण्यासाठी भेट घेतल्याचं वक्तव्य। चौकशीची मागणी करत देसाई उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंची संध्याकाळी 5:30 वाजता पत्रकार परिषद। तृप्ती देसाईंच्या आरोपांवरती उत्तर देणार। गोऱ्हे देखील खराच्या भक्त असल्याचा देसाईंचा आरोप। पुढच्या निवडणुका एकतर्फी होऊ देणार नाही, आपल्याला स्थानिक नेतृत्व घडवायचंय। उद्धव ठाकरेंचं पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन। तर 1 आणि 2 एप्रिलला राज्यभरातील जिल्हा प्रमुखांसोबत आढावा बैठक घेणार। सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षकांना भोवलं। प्रकरणाची चौकशी होईपर्यंत एसपी तुषार दोषींना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश। अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कुडकर यांच्याकडे पदभार। महाराष्ट्रावरती पुन्हा अवकाळी पावसाचं संकट। पुण्यासह धुळे, वाशिम, सिन्नर, नाशिकमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांसाठी विशेष सतर्कतेचा इशारा। होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारताच्या दिशेने आणखी 2 जहाजं रवाना। दोन्ही जहाजांमधून 94,000 टन एलपीजी भारतात येणार। तर पाकिस्तानच्या 20 जहाजांना स्ट्रेटमधून जाण्याचीही परवानगी। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती 100 पारच। कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल $115वर। मध्य पूर्वेमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या कच्च्या तेलाच्या किमतीवरती मोठा परिणाम। अमेरिकेला इराणचं तेल हवंय। अमेरिका इराणच्या खार्ग बेटावरती ताबा मिळवू शकतं, डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा। यूएसएस त्रिपोली युद्धनौकेसह 3,500 सैनिकही पाठवले।